शिरपूर शहर व परिसरात वाढत चाललेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरपूर शहर पोलिसांनी तत्पर आणि प्रभावी कारवाई करत 2 वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 1,25,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी जप्त केल्या असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। काही दिवसांपूर्वी शिरपूर फाट्यावरील योग ट्रॅक्टर शोरूम समोरून रवींद्र चौधरी यांची 80,000 रुपये किमतीची युनिकॉर्न दुचाकी MH39 AG 5722 चोरीला गेली होती। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना पोलीस हवालदार रवींद्र अखडमल यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार आमोदे येथील महेंद्र मुकुंद बुवा याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी आमोदे शिवारात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून जंगलात लपवून ठेवलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे। दरम्यान दुसऱ्या घटनेत 6 जानेवारी रोजी हॉटेल भाऊ समोरून हिमांशु माळी यांची 45,000 रुपये किमतीची हिरो HF डिलक्स MH18 AR 2428 चोरीला गेली होती। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना लाल जॅकेट घातलेला एक संशयित उंटावतकडून शिरपूरकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार शनी मंदिर परिसरात सापळा रचून संशयिताला अडवण्यात आले। चौकशी अंती तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे। ही संपूर्ण कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवेरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील घोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी तसेच रवींद्र अखडमल, योगेश दाभाडे, भटू साळुंके, विनोद अखडमल, गोविंद कोळी, सचिन वाघ, मनोज महाजन, प्रशांत पवार, सोमा ठाकरे व आरिफ तडवी यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली।